आशिष शेलारांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा अधिक व्यापक व जागतिक पातळीवर पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत। लालबाग परळसह राज्यातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकारांसाठी विशेष पुरस्कार, ऑनलाईन दर्शन सुविधा आणि विसर्जन मार्गावर उत्तम सुविधा देण्याची घोषणा केली आहे। यावर बोलताना ते म्हणाले, गणेश भक्तांना जो दिलासा मिळालाय त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यासाठी ही बैठक बोलावली आहे। गणेश मूर्ती कशी बनवली पाहिजे, मूर्तीला कोणते रंग दिले पाहिजेत याबाबत नियम आहेत। रोषणाई आणि सजावटीवरही निर्बंध लावण्याचं काम सुरू आहे। आमचं सौभाग्य आहे की भाजप या विषयावर सातत्यानं भूमिका घेत आहे। 2013 पासून मी या विषयावर बोलतोय, तर 2025 ते 24 चे निर्देश सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। गणेश भक्तांना जो दिलासा मिळाला त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय मुंबई उच्च न्यायालय, गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते, समन्वय समिती, महासंघ, उत्सव समिती, मूर्तिकार संघटना या सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना बोलवलंय। बरीच वर्ष हा लढा चालू आहे, ज्यामध्ये वारंवार राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव याला कुठेतरी मर्यादा, रोख आणि हळूहळू बंदी व्हावी आणि यावी अशा भावनेने काही लोक काम करतात। मग कधी मूर्ती कशाची बनवली पाहिजे, मग मूर्तीला रंग काय दिला पाहिजे, दावे मूर्तीचं विसर्जन कसं केलं पाहिजे, मूर्ती पर्यावरणाला घातक कशा आहेत, सणासुदीत वापरलं जाणारं निर्माल्य या विषयावर आक्षेप, रोषणाईला आणि सजावटीला केल्या जाणाऱ्या गोष्टी याची अयोग्यता, या सगळ्या मांडणी सातत्याने चालू आहेत। आणि या सगळ्या मांडणीच्या आधारावर न्यायालयात दावे। ही मंडळी कोण आहेत जी गणपती मूर्त्या बनवणं, डिस्प्ले करणं, विकणं, सजावट करणं, साजरा करणं, विसर्जन करणं यावर काही ना काही कारणाने मर्यादा आणि हळूहळू बंदी आणू पाहताय। ती मंडळी कोण आहेत याबद्दल सजग राहिलं पाहिजे। आमचं सौभाग्य आहे भारतीय जनता पार्टी म्हणून, आणि मी स्वतः 2013 पासून या सगळ्या विषयावर लढा देतोय सर्व गणेश भक्तांबरोबर। काल न्यायालयाचा नवीन आदेश आला आणि 24 जुलै 2025 चे निर्देश पुन्हा एकदा चालू ठेवण्याबाबतीतला निर्णय दिला। याचा अर्थ जे विघ्न आणू पाहत होते ते विघ्न दूर झालं।